Institute of Technology, Pal, Taluka Budurgad. In the last lecture, we have seen flotation. Thrust म्हणजे काय आपण पाहिलं होतं. When an object is submerged in liquid, it appears to lose weight. जेव्हा आपण एखादी वस्तू लिक्विडमध्ये बुडवतो त्यावेळी ते वस्तूचं वस्तुमान जे आहे ते कमी होतं. अँड दिस इज बिकॉज ऑफ अपवर्ड फोर्स ॲक्टिंग ऑन ऑब्जेक्ट अगेन्स्ट द ग्रॅव्हिटी. इट इज कॉल्ड ॲज थ्रस्ट. आणि त्या लिक्विडकडून त्या वस्तूवरती लागू झालेला एक प्रकारचं बल जे आहे त्यालाच आपण थ्रस्ट असं म्हणतो. प्रेशर इज डिफाइंड ॲज द फोर्स पर युनिट एरिया. फोर्स डिवायडेड बाय एरिया म्हणजेच प्रेशर. आणि प्रेशरचा फॉर्म्युला आहे प्रेशर इज इक्वल टू फोर्स डिवायडेड बाय एरिया. प्रेशरचं SI युनिट आहे न्यूटन पर मीटर स्क्वेअर किंवा त्याला आपण पास्कल असं म्हणतो. व्हॉल्यूम इज द क्वांटिटी ऑफ 3 डायमेन्शनल स्पेस एनक्लोज्ड बाय ए क्लोज्ड सरफेस. फॉर एक्झाम्पल द स्पेस दॅट अ सबस्टन्स ऑर शेप ऑक्युपाईज ऑर कंटेन्स. एखाद्या वस्तूने ज्या काही बाउंड्रीज ऑक्युपाय केलेल्या असतील आणि त्याच्यामध्ये जे काही मॅटर फिल झालेलं असणार आहे किंवा त्या मॅटरने जी काही स्पेस ऑक्युपाय केलेलं आहे त्यालाच आपण व्हॉल्यूम असं म्हणणार आहोत. डेन्सिटी पदार्थाची घनता. डेन्सिटी ऑफ सबस्टन्स इज डिफाइंड ॲज मास पर युनिट व्हॉल्यूम. वस्तुमान भागिले आकारमान म्हणजेच घनता आणि त्याचा फॉर्म्युला आहे घनता बरोबर वस्तुमान भागिले आकारमान म्हणजेच डेन्सिटी इज इक्वल टू मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम. आणि त्याचं SI युनिट आहे किलोग्रॅम पर मीटर क्यूब. त्याच्यानंतर आपण आर्किमिडीज प्रिन्सिपल म्हणजे काय पाहिलं होतं. व्हेन ॲन ऑब्जेक्ट ऑर बॉडी इज पार्शली ऑर कम्प्लिटली इमर्स्ड इन लिक्विड ॲट रेस्ट इट ॲपियर्स टू लूज वेट अँड द ॲपरंट लॉस ऑफ वेट इज इक्वल टू द वेट ऑफ लिक्विड डिस्प्लेस्ड बाय द ऑब्जेक्ट ऑर बॉडी. एखादी वस्तू ज्यावेळी आपण द्रव पदार्थामध्ये अपूर्णपणे किंवा पूर्णपणे ज्यावेळी आपण बुडवतो त्यावेळी त्या वस्तूचं वजन जे आहे ते कमी होतं. आणि हे वस्तूचं वजन जे काही कमी झालेलं असणार आहे हे कशाशी इक्वल असतं तर त्या वस्तूनं बाजूला सारलेल्या पाण्याएवढं असतं. सो दिस इज द स्टेटमेंट ऑफ द आर्किमिडीज. बॉयन्सी म्हणजे काय पाहिलं होतं. द अपवर्ड फोर्स एक्झर्टेड बाय ए लिक्विड ऑन ॲन ऑब्जेक्ट इमर्स्ड इन इट इज नोन ॲज बॉयन्सी. ज्या पद्धतीनं आपण पहिल्यांदाच थ्रस्ट म्हणजे काय पाहिलं होतं की त्या लिक्विडकडून त्या बॉडीवरती जो काही ॲक्ट होणारा जो काही फोर्स आहे त्यालाच आपण बॉयॉन्ट फोर्स किंवा फोर्स ऑफ बॉयन्सी किंवा बॉयन्सी सिम्पल्ली बॉयन्सी असं म्हणतो. दिस इज बिकॉज ऑफ द अपवर्ड थ्रस्ट. तर आज आपण पाहणार आहोत एनर्जी म्हणजे काय. एनर्जीलाच आपण मराठीमध्ये ऊर्जा असं म्हणतो आणि एनर्जी म्हणजे ऊर्जा हे पाहणार आहोत. डिफरंट फॉर्म्स ऑफ एनर्जी, ऊर्जेची विविध रूपं. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, ऊर्जा अक्षयतेचा नियम. पोटेन्शियल एनर्जी, स्थितीज ऊर्जा. कायनेटिक एनर्जी, गतिज ऊर्जा. लाईट एनर्जी, प्रकाश ऊर्जा. हीट एनर्जी, उष्णता ऊर्जा. तर पाहूया आपण एनर्जी म्हणजे काय. So energy is essential to life and all living organisms. आपल्याला माहितीच आहे की सर्वांनाच किंवा सर्व सजीव मात्रांनाच जीवन जगण्यासाठी ऊर्जा ही खूप आवश्यक आहे. सो एनर्जी इज इसेन्शियल टू लाईफ अँड ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. आणि महत्त्वाचा म्हणजे आपण पाहतो की ऊर्जेचा एक सर्वात मोठा स्रोत जो आहे तो आपण सर्वजण पाहतो तो म्हणजे काय सूर्य. द सन डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली इज द सोर्स ऑफ ऑल एनर्जी अवेलेबल ऑन अर्थ. सूर्य प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरित्या पृथ्वीवरील सर्व सजीवांसाठी एक प्रकारचा ऊर्जेचा स्रोत आहे. इन फिजिक्स एनर्जी इज अ क्वांटिटेटिव्ह प्रॉपर्टी दॅट मस्ट बी ट्रान्सफर्ड टू ॲन ऑब्जेक्ट इन ऑर्डर फॉर इट टू परफॉर्म वर्क. भौतिकशास्त्रामध्ये ऊर्जा ही एक अशी राशी आहे
की जिचे गुणधर्म हे एखाद्या वस्तूमध्ये कार्यानुरूप बदलतात. अँड हेन्स वी कॅन डिफाईन एनर्जी ॲज द स्ट्रेंथ टू डू एनी काइंड ऑफ फिजिकल ॲक्टिव्हिटी. आणि म्हणूनच ऊर्जेची व्याख्या आपणास अशी करता येईल की एखादी भौतिक क्रिया करण्यास लागणारी शक्ती म्हणजेच ऊर्जा. थस वी से दॅट द एनर्जी इज द कॅपॅसिटी टू डू वर्क. म्हणजेच ऊर्जा म्हणजे काय किंवा एनर्जी म्हणजेच काय, तर कार्य करण्याची क्षमता म्हणजेच ऊर्जा. मिनिंग ऑफ द कॅपॅसिटी म्हणजेच काय, तर क्षमता, आणि वर्क म्हणजे कार्य. एनर्जी इज डिफाईन्ड ॲज द कॅपॅसिटी टू डू वर्क. कार्य करण्याची क्षमता म्हणजेच ऊर्जा. तर आपण पाहूया की फॉर्म्स ऑफ एनर्जी. ऊर्जेची जी काही विविध रूपं जी आहेत ती आपण सर्वजणच पाहतो. फॉर्म्स ऑफ एनर्जी: पोटॅन्शियल एनर्जी म्हणजे स्थितीज ऊर्जा, कायनेटिक एनर्जी गतिज ऊर्जा. पोटॅन्शियल एनर्जीमध्ये आपण ही 8वी 9वी 10वीला असताना ही काही उदाहरणं अशी आपण पाहिलेली असतील की धरणामध्ये साठवलेलं पाणी असेल किंवा ताणलेला धनुष्य, एक त्याच्यामध्ये एक प्रकारचं पोटॅन्शियल आणि ते किंवा एक प्रकारची स्थिती त्या ठिकाणी निर्माण होते, म्हणून अशा प्रकारच्या ऊर्जेला एक स्थितीज ऊर्जा असं म्हटलं जातं. कायनेटिक एनर्जी म्हणजे गतिज ऊर्जा. एखाद्या वस्तूला गती प्राप्त झाली असता त्या वस्तूकडून कार्य घडून येतं आणि त्या ऊर्जेला आपण कायनेटिक एनर्जी म्हणजेच गतिज ऊर्जा असं म्हणतो. केमिकल एनर्जी म्हणजेच काय, इन टर्म्स ऑफ केमिस्ट्री रसायनशास्त्रामध्ये आपण अभ्यास करतो की जे काही ॲटम्स असणार आहेत किंवा जे काही मोलेक्युल्स असणार आहेत त्यांच्यामध्ये जे काही बॉन्डिंग होतं किंवा त्यांच्यामध्ये जे काही बंध निर्माण होतात आणि त्याच्यामुळं त्या केमिकलकडून कार्य घडून येतं आणि त्याच्यामध्ये असणारी जी काही एनर्जी असणार आहे किंवा ऊर्जा असणार आहे त्यालाच आपण केमिकल एनर्जी असं म्हणतो. सो द केमिकल एनर्जी, the energy stored in the bonds of atoms and molecules, or the energy which is stored in a fuel, for example petrol or a battery. Elastic energy, जी ऊर्जा एखाद्या वस्तूमध्ये ती वस्तू ताणली असता अथवा त्या वस्तूवरती बाह्यबल लावल्यानंतर ती वस्तू जी आहे ती कंपन पावते किंवा कॉम्प्रेस होते, त्यालाच आपण इलॅस्टिक एनर्जी असं म्हणतो. की त्यानंतर त्याच्याकडून एक प्रकारचं कार्य घडून येतं. उदाहरणार्थ स्प्रिंग असेल, स्प्रिंगला जर आपण कॉम्प्रेस केली किंवा ओढून ताणून धरली तर परत ज्यावेळी आपण सोडतो त्यावेळी ती मूळ स्थितीवरती येण्याचा प्रयत्न करते आणि त्याच्याकडून आपल्याला एक कार्य घडून आलं असं आपल्याला समजतं आणि ती ऊर्जा जी आहे ती आपण दैनंदिन जीवनामध्ये वापरतो, त्याला आपण इलॅस्टिक एनर्जी असं म्हणतो. न्यूक्लिअर एनर्जी, सो दिस एनर्जी इज स्टोअर्ड इन द न्यूक्लियस ऑफ ॲन ॲटम. म्हणजे अणूंच्या न्यूक्लियसमध्ये जी ऊर्जा साठलेली असते त्याला न्यूक्लिअर एनर्जी असं म्हणतात. ग्रॅव्हिटेशनल एनर्जी, ग्रॅव्हिटेशनल एनर्जी म्हणजेच आपण हे शिकलेलो आहोत की गुरुत्वीय बलामुळे एखादी वस्तू आपण जमिनीपासून एका विशिष्ट उंचीवरती ज्यावेळी धरतो आणि रिलीज करतो त्यावेळी त्या वस्तूमध्ये एक प्रकारची जी साठून धरलेली जी काही ऊर्जा असणार आहे ती असणार आहे ग्रॅव्हिटेशनल एनर्जी. सो ड्यू टू द पोझिशन ऑफ द हाईट ऑफ द ऑब्जेक्ट इज कॉल्ड ॲज द ग्रॅव्हिटेशनल एनर्जी. आणि साऊंड एनर्जी म्हणजेच आपण म्हणतो त्याला ध्वनी ऊर्जा. आणि जे काही वेव्ज असणार आहेत किंवा ज्या काही लहरी असणार आहेत कशाच्या, आवाजाच्या, आणि त्या आवाजांच्या लहरीत जो आपण अभ्यासतो किंवा ती जी काही एक ऊर्जा जी आहे त्या अभ्यासतो त्यालाच आपण म्हणणार आहोत साऊंड एनर्जी. थर्मल एनर्जी म्हणजेच उष्णता ऊर्जा. द व्हायब्रेशन्स अँड मुवमेंट ऑफ द मोलॅक्युल्स ड्यू टू द हीट एनर्जी. ज्यावेळी एखाद्या पदार्थाला उष्णता ऊर्जा दिली असेल त्यावेळी त्या पदार्थामधील जे काही अणू असणार आहेत हे एकमेकांना उष्णता जी आहे ती उष्णता ऊर्जा जी आहे ती एकाकडून दुसऱ्याकडे ही जी आहे ती वाहून नेली जाते
आणि त्या वाहून नेण्याच्या प्रक्रियेलाच आपण उष्णता ऊर्जाच असं आपण म्हणणार आहोत. आणि ह्या उष्णता ऊर्जेचा अभ्यास आपण या ठिकाणी करतो. त्यालाच आपण थर्मल एनर्जी, त्या ऊर्जेला आपण थर्मल एनर्जी असं आपण म्हणणार आहोत. मेकॅनिकल एनर्जी ज्या काही वस्तू आपण पाहतो की त्यांच्यामध्ये एक प्रकारची स्थितीज ऊर्जा आणि गतिज ऊर्जा या दोन्हीसुद्धा असतात. आणि त्या दोन्हींची बेरीज ज्यावेळी आपण करतो त्यावेळी आपल्याला एक प्रकारची टोटल किंवा पूर्णपणे एक प्रकारची आपल्याला ऊर्जा मिळते. त्यालाच आपण यांत्रिक ऊर्जा असं म्हणतो. आणि या शाखेमध्ये किंवा ज्याच्यामुळे स्थितीज ऊर्जा आणि गतिज ऊर्जा ह्या दोन्ही वापरल्यामुळं त्या ठिकाणी जे काही कार्य घडून येतं आणि त्या ऊर्जेलाच आपण यांत्रिकी ऊर्जा असं आपण म्हणतो. इलेक्ट्रिकल एनर्जी, एखाद्या तारेमध्ये आपल्याला माहिती आहे की खूप सारे अणू असणार आहेत आणि त्याच्यामधून जे काही ज्यावेळी इलेक्ट्रॉनचं वहन होतं एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे, त्यावेळी जी विद्युत ऊर्जा जी आहे ती वाहून नेली जाते आणि कार्य घडून येतं आणि त्या ऊर्जेलाच आपण विद्युत ऊर्जा असं म्हणतो. मॅग्नेटिक एनर्जी म्हणजेच चुंबकीय ऊर्जा. चुंबकीय ऊर्जा वापरून आपण दैनंदिन जीवनामध्ये आपण लाऊडस्पीकर ऐकतो किंवा इतर जे काही वेगवेगळे मेटल्स असणार आहेत, फॉर एक्झाम्पल लोखंड असेल किंवा निकेल असेल किंवा कोबाल्ट असेल, तर या वस्तूंना मॅग्नेट जे आहे ते आकर्षित करतं आणि त्याच्याकडून कार्य घडून येतं आणि ती ऊर्जा जी आहे त्यालाच आपण चुंबकीय ऊर्जा असं आपण म्हणतो. लाईट एनर्जी, प्रकाश ऊर्जा. या ऊर्जेमध्ये जे काही वेव्ज असणार आहेत, म्हणजेच काय लहरी, की जसं आपण पाहतो की सूर्याकडून एक प्रकारचा प्रकाश हा आपल्या पृथ्वीवरती येतो किंवा एखादा लाईट बल्बकडून जो काही प्रकाश आपण डोळ्यांनी पाहतो, त्याच ऊर्जेला आपण लाईट किंवा प्रकाश ऊर्जा असं आपण म्हणतो. आणि त्याची त्या प्रकाश ऊर्जेची जी काही एक्झाम्पल्स आपण या दैनंदिन जीवनामध्ये आपण पाहतो की सूर्य असेल किंवा बल्ब असेल आणि ती ऊर्जा जी वापरून आपण वेगवेगळ्या प्रकारची कार्य घडवून आणतो त्यालाच आपण प्रकाश ऊर्जा किंवा लाईट एनर्जी असं आपण म्हणतो. तर आपण पाहूया की लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, ऊर्जा अक्षयतेचा नियम. एनर्जी इज अ कन्झर्वड क्वांटिटी. ऊर्जा जी आहे ती एक संवर्धित राशी आहे. म्हणजेच संवर्धित म्हणजे काय, की ती ऊर्जा जी आहे ती एक प्रकारची अशी ऊर्जा की ती निर्माणही करता येत नाही आणि नष्टही करता येत नाही, म्हणून त्या एनर्जीलाच आपण कन्झर्वड क्वांटिटी असं म्हणतो. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी म्हणजेच ऊर्जा अक्षयतेचा नियम. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी स्टेट्स दॅट द एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड nor be destroyed, but it can be transferred from one form to another. Hence the total energy in the universe remains constant. ऊर्जा अक्षयतेचा नियम आपणास काय सांगतो की ऊर्जा जी आहे ती निर्माणही करता येत नाही आणि नष्टही करता येत नाही, परंतु ऊर्जेचं एका रूपांतरामधून दुसऱ्या ऊर्जेमध्ये आपल्याला रूपांतर करता येतं. म्हणून विश्वामधील किंवा या जगामधील किंवा या युनिवर्समधील जी काही ऊर्जा जी आहे ती स्थिर आहे. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी स्टेट्स दॅट एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉईड, बट इट कॅन बी ट्रान्सफर्ड फ्रॉम वन फॉर्म टू अनॉदर. हेन्स द टोटल एनर्जी इन द युनिवर्स रिमेन्स कॉन्स्टंट. आणि SI युनिट जे आहे ऊर्जेचं SI युनिट आहे जूल. द SI युनिट ऑफ एनर्जी इज जूल. द CGS युनिट ऑफ एनर्जी इज अर्ग. ऊर्जेचं CGS एकक जे आहे ते आहे अर्ग. आता आपण हे जे एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन्स जे आहेत ते आपण दैनंदिन जीवनामध्ये काही एक्झाम्पल्स अशी पाहतो की एक पहिल्या डायग्राममध्ये या ठिकाणी दिलेला आहे की एक तो सेल वापरून आपण बॅटरी किंवा टॉर्चमध्ये आपण त्या टॉर्चपासून आपण प्रकाश ऊर्जा जी आहे ती मिळवतो. तर त्या ठिकाणी त्या सेलमध्ये एक प्रकारची केमिकल एनर्जी असते. केमिकल एनर्जीचं रूपांतर जे आहे ते लाईट एनर्जीमध्ये होतं. दुसऱ्या डायग्राममध्ये आपण पाहूया की त्या ठिकाणी
केमिकल एनर्जीचं रूपांतर जे आहे ते मेकॅनिकल एनर्जीमध्ये होतं. जे काय अन्नपदार्थ आपण खातो, अन्नपदार्थ खाल्ल्यानंतर आपल्याला जी प्रकारची ऊर्जा जी आहे ती प्राप्त होते आणि त्या ती ऊर्जा वापरून आपण सायकलिंग करतो किंवा धावतो. असे आपल्याला भरपूर एक्झाम्पल्स आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. तिसऱ्या डायग्राममध्ये इलेक्ट्रिकल एनर्जीचं रूपांतर जे आहे ते हीट एनर्जीमध्ये होतं असं एक डायग्राम दाखवलेली आहे. या ठिकाणी एक ओव्हन आहे. ओव्हन वापरून किंवा हीटर वापरून आपण अन्नपदार्थ जे आहेत ते शिजवतो आणि त्या ठिकाणी विद्युत ऊर्जेचं रूपांतर जे आहे ते उष्णता ऊर्जेमध्ये होतं. केमिकल एनर्जीचं रूपांतर परत आपण मेकॅनिकल एनर्जीमध्ये, म्हणजेच जी काही वाहनं असणार आहेत त्याच्यामध्ये पेट्रोल किंवा डिझेल आपण ॲज अ फ्युएल म्हणून यूज करतो आणि ते फ्युएल बर्न झाल्यानंतर किंवा जळाल्यानंतर त्याचं रूपांतर जे आहे ते यांत्रिक ऊर्जेमध्ये होतं आणि केमिकल एनर्जीचं रूपांतर जे आहे ते मेकॅनिकल एनर्जीमध्ये होतं. इलेक्ट्रिकल एनर्जी आपण पाहतो की बल्बपासून ज्यावेळी आपण प्रकाश ऊर्जा मिळवतो त्यावेळी इलेक्ट्रिकल एनर्जीचं रूपांतर हे लाईट एनर्जीमध्ये झालेलं असतं. आता सूर्यापासून जी काही लाईट एनर्जी मिळते तर हे वनस्पती जे आहेत हे प्रकाश संश्लेषणाद्वारे त्यांचं अन्न निर्माण करतात आणि परत लाईट एनर्जीचं रूपांतर जे आहे ते केमिकल एनर्जीमध्ये होतं. आता आपण पाहूया की पोटेन्शियल एनर्जी, स्थितीज ऊर्जा म्हणजे काय. पोटेन्शियल एनर्जी इज द एनर्जी स्टोअर्ड इन अन ऑब्जेक्ट ऑर सिस्टीम ऑफ ऑब्जेक्ट्स. स्थितीज ऊर्जा जी आहे ही एक ऊर्जा ही त्या वस्तूमध्ये किंवा जे काय वस्तूंचं संघटन असणार आहे त्यालाच आपण सिस्टीम असं म्हणतो आणि त्याच्यामध्ये जी काही ऊर्जा जी आहे ती साठवलेली ऊर्जा जी काय असते त्यालाच आपण स्थितीज ऊर्जा असं आपण म्हणतो. द एनर्जी पजेस्ड बाय द बॉडी ड्यू टू इट्स पोझिशन is called as the potential energy. Potential energy has the ability to transform into a more obvious form of kinetic energy. आता भौतिकशास्त्रामध्ये आपण अशी बरीच उदाहरणं पाहतो की या स्थितीज ऊर्जेचं रूपांतर जे आहे हे गतिज ऊर्जेमध्ये झालेलं असतं. पोटेन्शियल एनर्जी इज डिटरमाइंड बाय द गिव्हन फॉर्म्युला. पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे तो आपण पाहूया. पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू mass of the body multiplied by acceleration due to gravity multiplied by height. स्थितीज ऊर्जा बरोबर वस्तुमान गुणिले गुरुत्वीय त्वरण गुणिले त्या वस्तूची जमिनीपासूनची उंची. पोटेन्शियल एनर्जी ॲब्रिवेटेड ॲज PE इज इक्वल टू mgh, where m is the mass of the body, g is the acceleration due to gravity, h is the height of the object. आता या ठिकाणी आपण एक एक्झाम्पल जे आहे ते पाहूया की एक स्पियर किंवा एक ऑब्जेक्ट जो आहे तो जमिनीपासून एका विशिष्ट उंचीवरती धरलेला आहे आणि त्या वस्तूचं वस्तुमान जे आहे ते या ठिकाणी आपण m या लेटरने रिप्रेझेंट केलेलं आहे. m इज इक्वल टू मास ऑफ द ऑब्जेक्ट आणि त्या वस्तूची जमिनीपासूनची जी उंची आहे ती h या लेटरने दाखवलेली आहे. वेर h इज इक्वल टू द हाईट ऑफ द ऑब्जेक्ट अँड g इज इक्वल टू द ॲसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. जी म्हणजेच काय तर गुरुत्वीय त्वरण आणि त्याची व्हॅल्यू जी आहे ती किती असते हे आपण अगोदरच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. g इज इक्वल टू 9.81 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता हा ऑब्जेक्ट ज्यावेळी आपण जमिनीपासून विशिष्ट उंचीवरती धरलेला आहे, ज्यावेळी आपण ती वस्तू ज्यावेळी आपण रिलीज करतो म्हणजे काय सोडतो त्यावेळी आपल्याला माहिती आहे की फ्री फॉलमुळे ती वस्तू जी आहे ती जमिनीच्या दिशेने येते आणि ही काय येते तर त्या वस्तूला एक प्रकारची जी पोझिशन प्राप्त झालेली आहे ज्याच्यामुळं एक प्रकारची एक ऊर्जा त्या ठिकाणी स्टोअर झालेली आहे त्याला आपण पोटेन्शियल एनर्जी असं म्हणणार आहोत. द एनर्जी पजेस्ड बाय द बॉडी ड्यू टू इट्स पोझिशन इज कॉल्ड ॲज द पोटेन्शियल एनर्जी. आणि ही ज्यावेळी वस्तू आपण सोडतो त्यावेळी ती वस्तू ही जमिनीच्या दिशेने येते म्हणजेच काय की त्या वस्तूचं रूपांतर जे आहे त्या
स्थितीज ऊर्जेचं रूपांतर हे परत गतिज ऊर्जेमध्ये होतं. आणि आपण पाहिलं की पोटेन्शियल एनर्जीचं कन्व्हर्जन हे मोस्टली गायनेटिक एनर्जीमध्ये होत असतं. अँड द फॉर्म्युला फॉर द पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू PE इज इक्वल टू M मल्टिप्लाइड बाय G मल्टिप्लाइड बाय H. आणि ज्यावेळी आपण ही वस्तू सोडणार आहोत त्यावेळी त्या वस्तूचं त्याच्यामध्ये एक प्रकारची जी ऊर्जा स्टोअर झालेली आहे ती आहे स्थितीज ऊर्जा. त्याचं रूपांतर जे आहे ते गतिज ऊर्जा याच्यामध्ये होतं. तर आता आपण पाहूया गतिज ऊर्जा म्हणजे काय. कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी इज द एनर्जी असोसिएटेड विथ द ऑब्जेक्ट्स मोशन. म्हणजे एखादी वस्तू जर गतिमान अवस्थेमध्ये असेल आणि त्या वस्तूमध्ये जी काही ऊर्जा जी आहे त्याला आपण कायनेटिक एनर्जी म्हणजे गतिज ऊर्जा असं आपण म्हणतो. ऑब्जेक्ट्स इन मोशन आर कॅपेबल ऑफ कॉझिंग अ चेंज आर कॅपेबल ऑफ डुईंग वर्क. की ज्याच्यामुळं ती वस्तू जी आहे ती किंवा त्या वस्तूकडून एक प्रकारचं कार्य जे आहे ते घडून येतं. त्यालाच आपण कायनेटिक एनर्जी असं आपण म्हणणार आहोत. द एनर्जी पजेस्ड बाय द बॉडी ड्यू टू इट्स मोशन इज कॉल्ड ॲज द कायनेटिक एनर्जी. की एखाद्या वस्तूमध्ये किंवा ज्या वस्तूमध्ये एक प्रकारचं कार्य घडून येतं कशामुळं तर त्या वस्तूच्या मोशनमुळं किंवा त्या वस्तूच्या गतीमुळं, तर त्यालाच आपण गतिज ऊर्जा असं आपण म्हणणार आहोत. आणि कायनेटिक एनर्जी इज डिटरमाइंड बाय द गिवन फॉर्म्युला. कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू KE इज इक्वल टू हाफ mv². हा गतिज ऊर्जेचा फॉर्म्युला आहे. वेअर M इज इक्वल टू मास ऑफ द ऑब्जेक्ट, V इज इक्वल टू द व्हेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट. आता या ठिकाणी आपण एक एक्झाम्पल या ठिकाणी विचारात घेऊया की एक इन्क्लाइंड प्लेन आहे आणि त्याच्यावरती एक आपण ठोकळा किंवा एक ऑब्जेक्ट जो आहे तो आपण ठेवलेला आहे. त्याचं वस्तुमान जे आहे ते स्मॉल m या लेटरने दाखवलेलं आहे. आणि त्या वस्तूवरती जर आपण डावीकडून उजवीकडे एक प्रकारचं बाह्य बल लावलं तर ती वस्तू गतीमध्ये येईल आणि त्या वस्तूला गतिमान अवस्था प्राप्त होईल. आणि गतिमान अवस्था प्राप्त झाल्यानंतर ती वस्तू जी आहे ती एक प्रकारे मोशनमध्ये असणार आहे किंवा त्याची व्हेलॉसिटी जी आहे ती V असणार आहे. आणि आपल्याला त्याचा फॉर्म्युला जो आहे तो कायनेटिक एनर्जीचा मिळतो. वेअर M इज द मास ऑफ द ऑब्जेक्ट, V इज द व्हेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट अँड कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू KE इज इक्वल टू हाफ mv².